देशाचा विकास जर चांगला व्हायचा असेल तर गावचा विकास व्हायला हवा आणि गावचा विकास जर व्हायचा असेल तर गावामध्ये दळणवळणाची साधनं असायला पाहिजेत। मात्र अलीकडे मोठमोठे हायवे होताना आपण पाहतोय, मात्र गावाकडच्या रस्त्यांकडे सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय। असाच काहीसा प्रकार पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी येथे घडलाय। थोपटेवाडी आणि पुणे पंढरपूर महामार्ग याचं अंतर केवळ 1.5 किलोमीटरचं आहे, मात्र या 1.5 किलोमीटरच्या अंतरासाठी लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। जवळपास 8 ते 10 वर्षापूर्वी या रस्त्याचं डांबरीकरण झालं होतं, मात्र त्यानंतर प्रशासनाच्या वतीने या रस्त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही आणि या रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांची चाळण बनली। लोकांना घराकडे जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही। एकतर चालत जाणं अवघड, त्यातूनही एखाद्याला जर गाडी घेऊन जायची असेल, मोटरसायकल घेऊन जायची असेल तर खूपच अवघड। अनेक वेळा या खड्ड्यांमधून अनेक दुचाकीस्वार पडले, जखमी झाले, मात्र प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। खरं तर गावात अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतात, सरपंच असतात आणि अनेक वेळा तालुक्याचे नेते मंडळी देखील या रस्त्यावरून जात असतात, मात्र या खड्ड्यांकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आलं आणि म्हणूनच थोपटेवाडीच्या ग्रामस्थांनी आज हा रस्ता आपण स्वतःच तयार करण्याचा निर्णय घेतला। अगदी डांबरीकरण नसलं तरी खडीकरण करून या रस्त्याची डागडुजी थोपटेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येते। रस्त्यावर पडलेले खड्डे गावातील काही दानशूर व्यक्ती, ठेकेदार यांच्या माध्यमातून त्यांनी आज खड्डे बुजवून सुरळीत केले आहेत। उद्या खरं तर थोपटेवाडी येथे मंदिराच्या कलशरोहणाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमानिमित्त अनेक भाविक भक्त या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये, आपण वर्षभर जरी त्रास सहन केला तरी या कार्यक्रमाला येणाऱ्या ग्रामस्थांना त्रास होऊ नये या उद्देशातून या लोकांनी हा रस्ता दुरुस्त केलाय। श्रमदानातून हा रस्ता दुरुस्त केलाय। अनेक नागरिक जे आहेत या रस्त्यावर खोरे घेऊन, फावडे घेऊन काम करताना पाहायला मिळतात। खरं तर शासनाने अशा प्रकारचे रस्ते काही ठराविक कालावधीनंतर मेंटेनन्स करायला पाहिजे, खड्डे बुजवायला पाहिजेत, मात्र गेल्या 7 वर्षापासून या रस्त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच आता हा रस्ता दुरुस्त करण्याचं काम ग्रामस्थांनी स्वतःच हाती घेतलंय। न्यूज ऑन कटसाठी राहुल शिंदे, थोपटेवाडी।